अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या भरपूर अशा सेवा आहेत, भरपूर असे अनुभव सुद्धा येत असतात. स्वामी महाराजांची अगदी कमी वेळेमध्ये होणारी सेवा बघणार आहोत. तर ही सेवा फक्त आपल्याला 3 दिवस करायची आहे. हो, खरंच ही सेवा आपल्याला फक्त 3 दिवस करायची आहे. आणि अशक्य अशी आपली इच्छा असू द्या, छोटी असू द्या, मोठी असू द्या इच्छा, तर ती नक्की आपली पूर्ण होणार. फक्त तुमचा विश्वास असायला पाहिजे. तर बघा, स्वामी महाराजांची 3 दिवसांची सेवा कशी करायची आहे, कधी स्टार्ट करायचं, ही सेवा करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी महाराजांची सेवा करायची आहे आणि ती सुद्धा सुरुवात आपल्याला गुरुवार पासून करायची आहे. कारण सगळ्यांना माहितीच आहे, गुरुवार हा आपल्या स्वामी महाराजांचा आवडीचा वार आहे. आपल्या स्वामी भक्तांचा सुद्धा तो आवडीचा वार आहे. महालक्ष्मीचे जे आपले व्रत चालू आहेत ते तर कंटिन्यू ठेवायचेच आहेत, पण तुम्हाला आजची सेवा करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकतात. फक्त 3 दिवसांची ही सेवा आहे. ही सेवा आपल्याला गुरुवारी स्टार्ट करायची आहे. बघा, सकाळी गुरुवारी लवकर उठायचं, आंघोळ वगैरे करायचं, त्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं. सूर्याला रोज अर्घ्य हे आपण अर्पण केलंच पाहिजे. सूर्याला आपण रोज नमस्कार हा केलाच पाहिजे. त्याचबरोबर बघा, नेहमीप्रमाणे आता प्रत्येक गुरुवारी आपण हळदीचं लेपन करतो, दरवाजा आहे तो स्वच्छ करत असतो. जे आपण आता मार्गशीर्ष गुरुवारमध्ये ज्या आपण गोष्टी करत आहोत त्या सुद्धा आपल्याला करायच्या आहेत आणि त्या करायच्याच. आणि आपल्याला महाराजांची एक सेवा या दिवसापासून स्टार्ट करायची आहे. तुमच्या आयुष्यात कोणतेही अडचणी असू द्या, ते महाराजांना सांगा. महाराजांची सेवा, संकल्पयुक्त सेवा करा, तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. महाराज तुमची जी इच्छा आहे, तुमच्या आयुष्यातील ज्या अडचणी आहेत, त्यातून काही ना काही मार्ग तुम्हाला नक्कीच दाखवतील, तुम्हाला काही ना काही संकेत नक्कीच देतील. ही सेवा करण्यासाठी आपल्याला जपमाळ लागणार आहे. त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याला लागणार आहे. जुने सेवेकरी आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी जपमाळ असेल, स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असेलच. पण आता जे नवीन सेवेकरी आहेत त्यांच्याकडे नसेल तर तुम्ही बघा, स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला सहजपणे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ मिळेल. आणि तुमच्या गावामध्ये केंद्र वगैरे नसेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकतात. आणि जपमाळ तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी, धार्मिक ठिकाणी तुम्हाला जपमाळ सहजपणे भेटेल. आणि त्याचबरोबर बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती, स्वामींचा फोटो असणं खूप गरजेचं आहे. स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. शक्यतो गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा, पिवळा ड्रेस, पिवळी साडी. त्याचबरोबर बघा, आपल्याला यासाठी पूजा मांडणी वगैरे करण्याची काही गरज नाही. आपल्याला देवघरासमोर बसूनच आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. सर्वप्रथम स्वामी महाराजांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक घाला. अभिषेक तुम्ही फक्त पाण्याचा सुद्धा घालू शकतात, किंवा पंचामृताचा घाला, दुधाचा घाला, तुपाचा घाला. तुम्हाला जसं आवडेल तसा तुम्ही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घाला. त्याच नंतर बघा, तुमच्याकडे महाराजांचा फोटो असेल तर महाराजांचा फोटो स्वच्छ पुसून घ्या. तुमच्याकडे हिनात्तर असेल तर हिनात्तर लावा. त्याचबरोबर महाराजांच्या फोटोला अष्टगंध वगैरे आपल्याला लावायचं आहे. हळदी कुंकू आपल्या महाराजांना चालत नाही, त्यामुळे हळदी कुंकू कधीच लावायचं नाही स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला. त्यानंतर बघा, तुम्ही एक छोटा तांब्याचा तांब्या असतो बघा, तो भेटतो, कुठे पण भेटतो, केंद्रामध्ये सुद्धा भेटतो किंवा इतर धार्मिक ठिकाणी सुद्धा भेटतो. तर तो तांब्यामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे. समजा तुमच्याकडे तो तांब्याचा तांब्या नसेल तर एखाद्या फुलपात्रामध्ये सुद्धा तुम्ही पाणी भरून ठेवला तरी चालेल. आणि ते स्वामी महाराजांच्या समोर ठेवायचं आहे. ते फुलपात्र असतं तर ते झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला संकल्प करायचा आहे. आपला पहिला दिवस आहे, गुरुवार हा आपला पहिला दिवस आहे. समजा तुम्हाला गुरुवारी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही कोणत्याही दिवशी या सेवेला सुरुवात करू शकतात, कोणत्याही दिवशी. पण शक्यतो तुम्हाला गुरुवार जमला तर अतिउत्तम. जर जमलाच नाही तर कोणत्याही दिवशी स्टार्ट करा.
पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवशी संकल्प करायचा. तर संकल्प कसा करतात बऱ्याच जणांना माहिती आहे, तर तरी थोडक्यात सांगते. आपल्या उजव्या हातामध्ये तांदूळ घ्यायचं, हळदी कुंकू फूल घ्यायचं, पाणी घ्यायचं. आपल्या उजव्या हाताच्या खाली आपला डावा हात ठेवायचा. आपलं स्वामी महाराजांना नाव सांगायचं, गोत्र सांगायचं. तुम्हाला तुमचं गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं. त्यानंतर तुम्ही कुठे राहतात ते सांगायचं. तर मी 3 दिवसांची महाराजांची सेवा करत आहे असं महाराजांना सांगा. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा महाराजांना सांगा आणि ती माझी इच्छा तुम्ही 100% पूर्ण करणार आहात. असं करा असं म्हणायचं नाही आपल्याला, तर तुम्ही माझी ही इच्छा 100% पूर्ण करणार आहात असं स्वामी महाराजांना आपल्याला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या हातातील जे पाणी, अक्षता वगैरे आहे, फूल वगैरे आहे, ते आपण एखाद्या तामणामध्ये आपल्याला ते सोडून द्यायचं आहे. आणि तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला हे पाणी टाकू शकतात. संकल्प हा पहिल्या दिवशी करायचा. त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. 3 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. 3 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला 3 वेळेस श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र बऱ्याच जणांना माहितीच आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. महाराजांचा तारक मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथातील आपल्याला 7 अध्याय वाचायचे आहेत. 7 अध्याय वाचायचे आहेत. यामध्ये बघा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. त्यातील 7 अध्याय आपल्याला पहिल्या दिवशी वाचायचे आहेत. बस एवढीच सेवा आहे. अगदी 30-40 मिनिटांमध्ये ही तुमची सेवा होते. आणि बघा जेव्हा सेवा होईल त्याच्यानंतर आपण जे काही महाराजांच्या समोर पाणी ठेवलं आहे ते तीर्थ आपल्याला आपल्या घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे. आणि घरातील सगळ्या व्यक्तींनी हे थोडं थोडं तीर्थ घ्यायचं आहे. तर हा आपला पहिला दिवस झाला. दुसऱ्या दिवशी सेम अभिषेक घालायचा आहे, फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, सेम प्रोसेस करायची आहे. समोर महाराजांच्या पाणी ठेवायचं आहे आणि आपल्या सेवा करायच्या आहेत. तर दुसऱ्या दिवशी संकल्प वगैरे करण्याची गरज नाही, कारण पहिल्या दिवशी हा संकल्प केला जातो. दुसऱ्या दिवशी सेम करायचं, तिसऱ्या दिवशी सुद्धा सेम करायचं. पहिल्या दिवशी आपण 1 ते 7 चरित्र सारामृतातली अध्याय वाचलेले आहेत. तर दुसऱ्या दिवशी आपल्या चरित्र सारामृत आहे या ग्रंथातील आपल्याला बघा एकूण 8 पासून 14 पर्यंत अध्याय वाचायचे आहेत. तर म्हणजे पुढचे 7 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. पहिल्या दिवशी 1 ते 7 वाचलात, दुसऱ्या दिवशी 8 ते 14 अध्याय वाचायचे आहेत. आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला 15 ते 21 म्हणजे 3 दिवस आहेत. प्रत्येक दिवशी आपल्याला 7-7-7 असे अध्याय वाचायचे आहेत. तर आपलं 3 दिवसामध्ये एक पारायण आपलं स्वामी चरित्र सारामृताचं कंप्लीट होतं. आणि बाकीच्या जपमाळेची सेवा सेम 3 माळी जप, 3 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. तर 3 दिवसामध्ये तुमची सेवा कंप्लीट होते. तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा केला तर ही पूर्ण होते. तर उद्यापन कशा पद्धतीने करायचं याचं, तर उद्यापन बघा अगदी तुम्ही घरातून काहीतरी बनवून घेऊन जावा. स्वामींच्या केंद्रामध्ये, दत्त मंदिरमध्ये घेऊन जाऊ शकता. तिथे प्रसाद वाटप करू शकतात किंवा यथाशक्ती तुम्ही दानपेटीमध्ये पैसे टाकू शकतात. काहीतरी घ्या, म्हणजे आता केळी घ्या समजा. तिथे जे आजूबाजूला गोरगरीब आहेत, ज्यांना खरंच गरज आहे, त्यांना तुम्ही अन्नदान करा. यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही हे उद्यापन करायचं आहे. अगदी साध्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे. महाराजांनी माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घेतली, याबद्दल महाराजांना धन्यवाद सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे. आपण संकल्पयुक्त सेवा केली, त्यामुळे संकल्पयुक्त जेव्हा सेवा करतो तर त्याला नियम हे थोडेफार असतातच. तर सर्वात पहिला नियम तर आपल्याला बघा, मांसाहार हा कडकडीत वर्ज्य आहे. या काळामध्ये मांसाहार चालणार नाही. त्याचबरोबर कडकडीत ब्रह्मचर्याचं सुद्धा आपल्याला पालन करायचं आहे. आपल्याला शक्यतो परान्न अन्न हे टाळायचं आहे. फक्त 3 दिवसांचा प्रश्न आहे आणि 3 दिवसामध्ये आपली संकल्पयुक्त सेवा ही पूर्ण होणार आहे. बघा ही अगदी छोटीशी पण तेवढीच प्रभावी सेवा आहे.
तुम्ही करून बघा आणि तुमचा अनुभव मला नक्की शेअर करा. छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत म्हणत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.